मी आता नेहमीप्रमाणे जंतर मंतरवर आहे आणि इथे खूप पोलिसांची संख्या वाढलेली आहे. उरलेले जे उपोषणकर्ते आहेत त्यांना आता हॉस्पिटलमध्ये हलवणार आहेत अशी बातमी आलेली आहे. त्यामुळे चेन करून सगळ्या मुली उभ्या आहेत. पण माझ्याबरोबर आता डॉक्टर नितीन दिघे आहेत ज्यांनी इतके दिवस सोनम वांगचुकना तपासलं होतं. मी आपल्या महाराष्ट्रासाठी नितीन दिघेंचा इंटरव्ह्यू करतोय कारण सोनम वांगचुकना सुरुवातीला तपासणारे हे लोक आहेत, हे डॉक्टर आहेत. आता सरकारी डॉक्टर आलेले आहेत. आता आपल्याला डॉक्टर दिघे सांगतील की सोनम वांगचुक यांची तब्येत काय. सफदरजंग हॉस्पिटलला आहेत सोनम वांगचुक, त्यांची तब्येत काय आहे जरा ऐका. डॉक्टर काय आहे आता परिस्थिती? आज परिस्थिती त्यांची ठीक आहे. बीपी त्यांचा आता 120/70 आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काल सुद्धा काही मोठा इश्यू नव्हता. फक्त कदाचित 20 तारीख आपले वांगचुक सर आजारी नाही आहे तर सरकार आजारी आहे आणि ते सरकारी आजारी 20 तारखेच्या मुळे आजारी झालेला आहे आणि ते देखावा करत आहेत आणि त्यांना निष्करण त्यामुळे त्यांना इथून घेऊन जाण्यात आलेलं आहे. काल त्यांनी जो इश्यू सांगितला, कालची तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. परवा संध्याकाळी आम्हाला जेव्हा अशी अफवा सर्वकडे त्यांनी स्वतःच काही मीडियाच्या माध्यमातून असं अफवा उडवण्यात आली होती की 2 दिवस फक्त सरांना 2 दिवसामध्ये काहीतरी मोठा त्रास होईल. असं काही नव्हतं. जेव्हा आम्ही परवा सकाळी सरांना घेऊन आम्ही वॉशरूमला गेलो तर सर चालत गेलेले आहे. त्यानंतर सरांनी स्वतः सांगितलं इथे वॉकसारखं केलं आहे आपल्या इथे प्रोटेस्ट साईटवरती आणि अतिशय छान त्यांचे सगळं जे व्हायटल्स आहे आपण चेक केले. आम्हीच नाही तर गव्हर्नमेंट जे डॉक्टर सकाळी आणि संध्याकाळी त्यांनी पण व्हायटल चेक केले. म्हणजे आज खूप सिरियस. आता हा ठीक आहे 20 आणि 21 दिवस झालेले होते तर थोडासा चेंजेस ठीक आहे पण 10 किलो वजन कमी झालं. हो आता 10 किलोपेक्षा जास्त वजन कमी झालेलं आहे आणि त्यांना त्याच्यासाठी आम्ही परवा त्यांचं ECG ब्लड टेस्ट सर्व करून घेतलेलं परवा संध्याकाळी 3 वाजता आणि काल अचानकपणे त्यांना घेऊन जाताना आम्हाला कोणतीही गोष्ट सांगण्यात नाही आली. ॲज अ डॉक्टर म्हणून किंवा त्यांची मिसेस होती बरोबर गीतांजली मॅडम म्हणून त्यांना काही सांगण्यात नाही आलं. त्यांना घेऊन जाण्यात आलं. इथे चेक करून घेऊन जायला पाहिजे. तिथं गेल्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलं खूप तास आम्हाला बसून ठेवण्यात आलं आणि विशेष म्हणजे तिथे गृह मंत्रालयाचे अधिकारी आमच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आत्ता सुद्धा 24 तास झाले तिथे आहेत. मी गेल्या 21 दिवसापासून सरांची पूर्ण माझी टीम आणि मी सरांची पूर्ण 24 तास मेडिकल. मी मुंबईला असतो. मुंबईला तुम्ही डॉक्टर आहात? हा मुंबईला यासाठी खास यासाठी आलोय. सरांबरोबर पहिल्या दिवसापासून कंटिन्युअस आहे. आम्ही बघितलंय तुम्हाला व्हिडिओ. हो. तर आणि मेडिकल अपडेट आम्ही काही पूर्णपणे सगळं अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून समोर देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर जेव्हा त्यांना तिथून घेऊन आले गेल्यानंतर आम्ही जेव्हा जाब विचारलं किंवा गीतांजली मॅडमनी जाब विचारलं त्यांनी याबद्दल काहीच सांगण्याचं टाळण्यात आलं. 4-5 तासानंतर त्यांनी सांगितलं पोटॅशियम लेवल कमी आहे. तर पोटॅशियम लेवल परवा संध्याकाळी आम्ही 3 वाजता केलं होतं जी 4.3 होती, जी नॉर्मल व्हॅल्यू 3.5 आहे. म्हणजे ह्यामध्ये काहीतरी काही तासांमध्ये एकदम डाऊन कधी होऊ शकणार नाहीये. तर फक्त कारण शोधण्यासाठी त्यांनी असं केलेलं आहे. आत्ता आम्ही त्याच पद्धतीने गीतांजली मॅडम कोर्टात याच्याबद्दल याचिका दाखल करत आहेत, म्हणजे केलेली आहे. आणि निष्कारण त्यांना म्हणजे पेशंटला तुम्ही जेव्हा घेऊन जाता किंवा काय असतं तर त्याच्या पेशंटच्या राईट्सप्रमाणे त्याला कल्पना दिली पाहिजे की तुम्हाला कुठे घेऊन चाललेत, कशासाठी घेऊन चालले आणि कारण काय. तर याबद्दल कोणतंही हे केलं नाही. आत्ता ज्या हॉस्पिटलला ते आहेत त्या हॉस्पिटलला 8 फ्लोअरला पूर्ण सील करण्यात आलेलं आहे. पूर्णपणे तिथे 40-50 पोलीस ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या फ्लोअरला कोणालाच जाण्याची परवानगी नाही आहे. आम्ही स्वतः डॉक्टर असताना सुद्धा गेल्या 24 तासापासून मी त्यांच्याबरोबर आहे, परंतु त्या फ्लोअरला आम्हाला जाण्याची परवानगी देण्यात येत नाहीये. हो. तर गीतांजली मॅडम भेटले. गीतांजली मॅडम फक्त त्यांना भेटू शकतात पण डॉक्टर हे पण तुम्हाला कन्सल्ट पण नाही केलं त्यांना? म्हणजे एका प्रकारे त्यांना अरेस्टच केलं पोलिसांनी, उचलून नेलं. मला एका रूम मध्ये बसून ठेवण्यात आलं आणि आमच्या बाजूला गृह मंत्रालयाचा एक अधिकारी बसून ठेवण्यात आला. तो जसा आदेश सांगेल त्या पद्धतीने सगळं काही हालत होतं. गेल्या 24 तासामध्ये मी तिथेच थांबून आहे. त्यांची पूर्ण आता जस्ट थोड्या वेळासाठी इकडे आलेलो आहे आणि आता पुन्हा तिकडे जाणार आहोत. आणि त्यांची आत्ता म्हणजे कालही हेल्थ चांगली होती. काल सकाळी मी जेव्हा त्यांच्याशी बोललो होतो इथून घेऊन जाण्याच्या अगोदर तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं होतं की त्यांनी ते हे करणार आहेत
संसदला स्वतः सर्वांच्या पुढे आणि चालत येणार आहेत अशी त्यांची परिस्थिती येणार हो येणार आहेत. आणि आज सुद्धा ठाम बातमी आहे की 20 तारखेच्या मोर्चाला म्हणजे उद्याच्या मोर्चाला सोनम वांगचुक आणि त्यांची पत्नी गीतांजली हजर राहणार आहेत. तेच मोर्चा लीड करणार आहेत. सरकारने जबरदस्तीने त्यांना उचललेला आहे. आपल्याला डॉक्टर सांगतायत, डॉक्टर दिघे सांगतायत की त्यांना कन्सल्ट केलं नाही आणि पोलिसांनी उचलताना सुद्धा वाईट भाषा वापरली. वाईट आणि एक 59 वयाचा व्यक्तीला अतिशय वाईट परिस्थितीमध्ये इथून घेऊन स्ट्रेचर वगैरे नाही ते असं गुंडाळून घेऊन गेल्यासारखं आता असं बोलू नये. पांढरं कापड पांढरं म्हणजे आपण आपल्याकडे प्रेत जसं घेऊन जातो त्या पद्धतीने वागणूक देण्यात आली आपल्या एका शास्त्रज्ञाला. आम्हाला खूप ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय. आणि दुसरी गोष्ट आता त्यानंतर आम्ही काल सकाळीच जेव्हा ही सगळी परिस्थिती लक्षात आली त्यावेळेस गीतांजली मॅडमनी एक लेखी ते तुम्हाला मी लेखी देतो की लेखी त्यांनी एक कन्सर्न दिलेला आहे की आम्हाला ह्या हॉस्पिटलमध्ये ठेवायचं नाहीये. परंतु गेल्या लिहून दिलेलं आहे परंतु गेल्या 24 तासामध्ये यावरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. वांगचुक सर अनशनवर आता सुद्धा अनशन त्यांचं चालू आहे. त्यांनी कोणतेही IV फ्लुइड किंवा काही खाण्याचं किंवा ज्यूस वगैरे घेतलेलं नाहीये. इंजेक्शन वगैरेही त्यांना दिलेलं नाही घेतलेलं काही घेतलेलं नाही. ते त्यांचं अनशन चालू आहे आणि ते ठाम आहेत. थँक्यू डॉक्टर. सोनम वांगचुक, एक मिनिट, डॉक्टरांना आणखीन काहीतरी सांगायचं. आणि त्यापुढे जाऊन जर असं झालं की पोलिसांनी किंवा हॉस्पिटलने किंवा सरकारच्या दबावाखाली सरांना येता नाही आलं तर गीतांजली मॅडमनी स्वतः सांगितलेलं आहे की मी या अभिजित बरोबर ह्या संसदच्या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे तू काळजी करण्याची गरज नाहीये. सर स्वतःच येण्याचा पूर्णपणे आज सकाळी सुद्धा बोलणं झालं तर स्वतः येण्याचा प्रयत्न करणार आहेत. परंतु जर ते नाही शकले तर गीतांजली मॅडम त्यांचे असणार आहे. चांगली बातमी आहे. सोनम वांगचुक यांची इच्छाशक्ती कायम आहे. डॉक्टर सांगतायत आपल्याला, कोणी इकडची तिकडची माणसं नाही, स्वतः डॉक्टर नितीन दिघे सांगतायत सोनम वांगचुक इच्छाशक्ती जबरदस्त आहेत. शक्य झालं शरीराने परवानगी दिली तर ते उद्याच्या मोर्चामध्ये सामील होणार आहेत. नाहीतर गीतांजली मॅडम मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. जिंदाबाद. आज आता एवढंच पुरे, नंतर आणखी व्हिडिओ घेऊन येईन.